नमस्कार, जय महाराष्ट्र. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. अजित पवार गटातील 10 नगरसेवक करणार शरद पवार गटात पक्षप्रवेश. पुण्यात शरद पवारांचा अजित पवार गटाला पुन्हा मोठा धक्का. अजितदादांच्या राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबेना. काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विधानसभा निवडणुकीचे पडगम वाजू लागले असून प्रत्येक राजकीय पक्षात इच्छुकांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे आणि ज्यांना तिकीट मिळण्याची शाश्वती नाही असे मोठमोठे नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसापासून सगळ्यात जास्त इनकमिंग ही शरद पवार उद्धव ठाकरे गटात होताना दिसत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे ना सत्ता ना पक्ष ना चिन्ह, तरी लोकसभेत त्यांनी दमदार कामगिरी केली. त्यामुळे महाविकास आघाडीत येणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. आणि अशातच वडगाव शहरीमधील माजी आमदार बापू पठारे यांनी कालच शरद पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटात पक्षप्रवेश केला होता. आणि त्यांनी केलेल्या पक्षप्रवेशानंतरच वडगाव शहरीमध्ये अजितदादांच्या जवळचे 10 नगरसेवक शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आणि विधानसभेत अजित पवारांच्या गटाला सुरुंग लावण्यासाठी शरद पवार गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आणि अजितदादांच्या गटात अनेक नेते व कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर बापू पठारे यांनी केलेल्या पक्षप्रवेशानंतर वडगाव शहरीमध्ये 27 सप्टेंबर रोजी शरद पवारांची भव्य सभा होणार आहे. आणि या सभेत अजित पवार गटातील 10 नगरसेवक तुतारी हाती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अजित पवार गटाला पुण्यात हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. तर तुम्हाला काय वाटतं, अजित पवार गटाला लागलेल्या मोठ्या गळतीमुळे अजित पवार गटाला याचा तोटा होईल की नाही, ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या रय्या महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.